ना आपले शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे। ते कसं तंदुरुस्त होते, केवढा व्यायाम करत होते दररोज, आणि ते कसं म्हणजे सगळ्यांना घेऊन चालत होते। त्यांचं सकारात्मक जीवन, त्यांचे सकारात्मक विचार हे जे होतं हे सगळं आपण त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे आणि आपण पण आपल्या जीवनात ते चालन आणायला पाहिजे। सगळ्यात मुख्य कारण हृदयविकाराचं आहे म्हणजे आपलं अनियमित जेवण। हे सगळ्यात मुख्य आहे। आपल्याला वेळ नसते, केव्हा पाहिजे ते खातो, काय पाहिजे ते खातो, जे मिळते ते खातो, केव्हा पाहिजे ते खातो, कुठे पाहिजे ते खातो। हे सगळं आपण टाळायला पाहिजे। स्पेशली तरुण लोकांना हे सांगायचं आहे की हे फास्ट फूड जे असते हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे। कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड हे सगळं, कारण ह्याच्यात त्यांना खूप चरबी असते, खूप शुगर असते, आणि त्याने दररोज तुम्ही ते सेवन करत राहिलं तर तुम्हाला ते नक्कीच तुम्हाला हृदयविकार होणार आहे। सो ते एक करायला पाहिजे। दुसरं म्हणजे शारीरिक हालचाल करायला पाहिजे, व्यायाम, नियमित व्यायाम करायला पाहिजे। ते व्यायाम असू दे, चालणं असू दे, धावणं असू दे, पोहणं असू दे, काही पण कुठल्याही कारणाने चाल। आताच ते कम्प्युटर आल्यामुळे, लॅपटॉप आल्यामुळे, फोन आल्यामुळे सगळं ते बसूनच सगळं काम होते, कुठे हालचाल होत नाही। आणि आजचे कितीतरी तरुण लोक एकाकडे बसले ते काम करायला तर 6-6 तास, 8-8 तास हालत नाही। हे जे आहे की नाही एकाकडे, आता आपण ह्याला म्हणतो सिटिंग, एका जागेवर बसून, हे सिटिंग इज सेकंड लाईक स्मोकिंग। स्मोकिंगपेक्षा वर्स्ट पोझिशन आहे। म्हणून तुम्ही कुठे पण बसून चालत असेल तर ॲटलिस्ट 1 तासाने थोडं 1 मिनिट फिरून या, परत बसा, आणखीन थोडं फिरून या आणि बसा। असं केलं तर तुम्ही तुमचं हृदयाला प्रोटेक्ट करू शकता। तिसरं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान। हे जे आहे हे सगळ्यात वाईट आहे। तंबाखू असू दे, गुटखा असू दे, कुठलंही तंबाखू सेवन हे करू नये। हे केलं तर हृदयाचे जे रक्तवाहिनी आहे ना ते एकदम कन्स्ट्रिक्ट